नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे येथे आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरू करूयात. आजची पहिली न्यूज आहे, PM मोदी बिहारच्या जेव्हा दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी मखाना हे एक सुपर फूड आहे, त्याला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याची एक प्रकारे मार्केटिंग केलेली आहे. तर मखाना सगळ्यांना माहितीच आहे. आज सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतं एक सुपर फूड म्हणून, आणि हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ते मोठ्या प्रमाणावरती हे खरेदी करतात. काही वर्षामागे 400 रुपये किलोला मिळणारं मखाना आता 2000 रुपयेपर्यंत त्याची किंमत गेलेली आहे. सो यालाच आपण फॉक्सनट पण म्हणतात, मखानालाच, जे लो कॅलरी स्नॅक आहे. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं, फॅट कमी आहे, रिच इन प्रोटीन आहे. सो त्यामुळे याला सुपर फूड म्हणलेलं आहे. आता आपल्याला ह्यासाठी महत्त्वाचं काय आहे, ते महत्त्वाचं की पहिली गोष्ट की बिहार जे जगामध्ये पूर्ण जे मखाना बनतं त्यातलं 90% मखाना हे बिहारमध्ये बनतं. मखाना म्हणजेच आपण आता बघितलं, फॉक्सनटलाच आपण मखाना म्हणतो. बिहारमध्ये 90% मखानाचे उत्पादन होते. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये बिहारसाठी मखाना बोर्ड स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे आणि त्यासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. सो या केंद्र सरकारने केंद्रीय बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये बिहारसाठी मखाना बोर्डची तरतूद केलेली आहे, ज्यासाठी त्यांनी हे स्पेशल तरतूद केलेली आहे. फॉक्सनट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मखानाचे उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन सुधारणे हे मंडळाचे काम असेल. हे जे मखाना बोर्ड म्हणून केलेलं आहे त्याचं मेन ध्येय काय असेल, उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन, म्हणजे पूर्ण जी व्हॅल्यू चेन आहे मखानाची त्याच्यासाठी काम करणार आहे. मखाना हे सुपर फूड म्हणून ओळखले जाते कारण त्यात प्रथिने भरपूर असतात आणि कॅलरी कमी असतात. सो हेल्थ कॉन्शियस जे लोक आहेत, ज्यांना कमी कॅलरी इंटेक घ्यायचा असतो पण प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण करायची असते, त्याच्यासाठी मखाना हे अतिशय गरजेचं आहे. तर पुढची न्यूज बघूया. टी हॉर्स रोड. आता याचं, हा जो कोलकात्यापासून आपल्याला जो दिसतोय, हा लहासामधून हा क्वामडो पासून चेंगडू ही एक चायनामध्ये महत्वाची सिटी आहे, आणि इकडे ही एक त्याची पोर्ट सिटी आहे लिजियांग. हा जो आहे हा जुना टी हॉर्स रोड आहे. आता हे लहासा म्हणजे जे तिबेट आहे, ते तिबेटची राजधानी होती लहासा. आता सध्या तिबेटवरती चायनानं कब्जा केलेला आहे, त्यामुळे ह्याला चायना तिबेट ऑटोनॉमस रिजन असं म्हणतं. तर ही त्याची राजधानी आहे. तर जुन्या काळापासून हा एक टी हॉर्स रोड आहे. आता याचं हे चर्चेमध्ये येण्याचं कारण काय आहे, तर सगळ्यांना माहिती आहे की चायना बरोबर जो जगाचा व्यापार व्हायचा त्याला जुना सिल्क रूट म्हणतात. पण चायनाचे जे भारतातले राजदूत आहे त्यांनी ट्विटरवरती या टी हॉर्स रोड बद्दल पोस्ट केलेली आहे, आणि त्यामुळे हे थोडं चर्चेत आलेलं आहे. आता हे जो आहे तो 2000 किमी पेक्षा जास्तचा हा आहे रोड, जो की चीनला तिबेट मार्गे भारताशी जोडतो. सो चीनला तिबेट मार्गे तो भारताशी जोडतोय, असा हा एक रोड आहे. आणि टांग डायनेस्टी जी होती चीनची 618 ते 907 सी या काळामध्ये हा रोड आपल्याला डेव्हलप झालेला दिसतो. सो आपण याच्या आधी जो बघितलेला आहे सिल्क रोड, सगळ्यांना आपल्याला जे माहिती आहे, सिल्क रोड मार्गे पूर्ण जगाबरोबर चायनाचा व्यापार चालायचा. तसं हा टी हॉर्स रोड आहे, याच्या मार्गे चायनाचा भारताबरोबर व्यापार चालत होता. आता याच्यावरती आपण एक क्वेश्चन बघूया एखादा. तर तो प्रश्न आहे की टी हॉर्स रोडच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिला आहे, हे नैऋत्य चीनला युरेशियन प्रदेशाशी जोडणारे भूव्यापार मार्गाचे जाळे होते. आणि दुसरा, घोडे आणि चहाची चीनमधून मंगोलिया आणि पूर्व युरोपीय प्रदेशात निर्यात होते. आता पहिलं स्टेटमेंटमध्ये बघा, हे नैऋत्य चीनला युरेशियन प्रदेश जोडणारे, युरेशियनशी जोडते का नाही, ते भारताशी जोडते. सो पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. दुसरा आहे, घोडे आणि चहाची चीनमधून मंगोलिया आणि पूर्व युरोपीय प्रदेश, पूर्व युरोप नाही, भारताशी आहे. मंगोलिया येतं हे नॉर्थ साईडला येतं चीनच्या, त्यामुळे हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे जो उत्तर आहे 1 आणि 2 दोन्ही पण नाही आहे, 4 याचं उत्तर आहे. सो हा जो आहे टी हॉर्स रोड हा चर्चेत आहे, लक्षात ठेवा, याच्यावरती एक्झामला प्रश्न येऊ शकतो.
पुढचं आहे युक्रेनला 3 वर्षाच्या युद्धानंतर पुनर्बांधणीसाठी 524 अब्जाची आवश्यकता, जागतिक बँक. हा मुद्दा आपण खूप वेळा, हा मागे पण बोलत आहे, इव्हॉल्व्हिंग प्रोसेस आहे, इव्हॉल्व्हिंग न्यूज आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस गोष्टी येणार आहे. हा जो आकडा आहे 500 कोटीचा, हा आपण काहीच दिवसापूर्वी आपण 500 कोटीचा आकडा बोललो होतो, की हा जो युरोप डिस्ट्रॉय झालेला आहे, याच्यामध्ये ऑलमोस्ट $500 बिलियन पेक्षा जास्त मोठा खर्च लागणार आहे पुनर्बांधणी करण्यासाठी, उभारण्यासाठी. आणि आता जागतिक बँकेनं हा आकडा 524 दिलाय, जो की आपण $500 बिलियन बोललेलो होतो. सो एक प्रकारे आपलं एस्टिमेट जे होतं ते जवळपास बरोबर आहे. आता यामध्ये न्यूज काय आहे आणि काय महत्वाचं आहे, तर आता युरोपचा जो गेम आहे, युरोप आणि युक्रेन आणि रशियाचा जो गेम आहे, तो आता एंड गेमला आलेला आहे. सो आता शेवटाकडे चाललेलं आहे, आणि हा जेव्हा शेवटाकडे चाललेलं आहे, युद्ध आता संपवायचंय. कारण आपण कालच बघितलं करंट अफेअर्स मध्ये, की UN मध्ये जे रिझोल्युशन पास केलेलं आहे, त्या रिझोल्युशन मध्ये युक्रेनच्या विरोधात आणि रशियाच्या सपोर्टमध्ये अमेरिकेनं वोट टाकलेला आहे. आणि त्यामुळे युक्रेनचे जे युद्ध होतं त्याचा सपोर्टर्स किंवा कोणाच्या भरोश्यावरती युक्रेन युद्ध करत होतं, तर अमेरिकेमधून येणाऱ्या रसदीच्या भरोश्यावर युद्ध करत होतं. आता अमेरिकेनंच माघार घेतल्यामुळे आता हे युद्ध शेवटाकडे चाललेलं आहे, आणि आता फक्त इथे एक एस्केप रूट किंवा युक्रेनसाठी पुढे काय याची आता चर्चा चालू आहे. आणि म्हणून लगेच जागतिक बँक इंट्रोड्यूस झालेले आहे, आणि त्यांनी सांगितले $524 बिलियन यासाठी आपल्याला गरज आहे. कशासाठी, तर पुन्हा युक्रेनला पुनर्बांधणी करण्यासाठी. सो आता इथे जर हा एक वेगळा विषय होऊ शकतो चर्चेसाठी मित्रांनो, कारण पहिल्यांदा युद्ध करायचं, युद्धामुळे एक वेगळी इकॉनॉमी जनरेट होती, त्यामधून पेट्रोलियमचे प्राइसेस वाढले, जागतिक अस्थिरता निर्माण झाली, ट्रेड रूटमुळे लॉजिस्टिकल कॉस्ट वाढल्या, इन्शुरन्स कॉस्ट वाढल्या, या सगळ्या नंतर आता जेव्हा युद्ध संपलेलं आहे, तेव्हा जे डिस्ट्रक्शन झालेलं आहे ते बांधणीसाठी करण्यासाठी ते पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट निघणार, आणि पुन्हा एक प्रायव्हेटायझेशन आणि कॅपिटलिस्ट जे कंट्रीज आहेत आणि त्याचे जे मोठे उद्योग आहेत त्यांना पुन्हा एकदा काम मिळणार आहे. सो वी कॅन से $1 ट्रिलियन इकॉनॉमी आहे हे जे युक्रेन रशिया युद्ध झालेले. सो हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो भविष्यामध्ये, याच्यावरती अभ्यास होऊ शकतो. पुढची न्यूज आहे, डीपसीक नवीन AI मॉडेल लॉन्च करत आहे. आता काही दिवसापूर्वी डीपसीकनं एक मॉडेल लॉन्च केलं होतं, आणि त्यानंतर डीपसीकनं जेव्हा मॉडेल लॉन्च केलं, लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणतो, जसं की US मध्ये ChatGPT आहे, गुगलचं जेमिनी आहे, यासारखे जे लार्ज लँग्वेज मॉडेल आहे, तसंच चायनानं डीपसीक नावाचं एक लॉन्च केलं होतं. डीपसीक या कंपनीने एक मॉडेल लॉन्च केलेलं होतं, आणि ते मॉडेल लॉन्च झाल्याबरोबर आपण जर बघितलं तर US मार्केटमध्ये जे AI रिलेटेड जे स्टॉक्स आहेत, LLM रिलेटेड जे स्टॉक आहेत, त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन घसरण झालेली आहे. टोटल $1 ट्रिलियन एवढं कॅपिटल मार्केट कॅप आहे त्यांची कमी झालेली आहे टेक्नॉलॉजिकल स्टॉक्सची, जे LLM मध्ये काम करतात. कारण डीपसीक हे अतिशय कमी किमतीमध्ये बनवत होतं. आता याच्या मागे असं आहे का की चायनाचे जे लोक आहेत ते अतिशय एक्स्ट्रॉर्डनरी हुशार आहेत वगैरे, तर नाही. अमेरिकेचे जे कंपनी आहेत, जे ChatGPT वगैरे आहेत, त्यांनी फ्रॉम स्क्रॅच प्रोडक्ट तयार केलेला आहे. पण डीपसीक कडे काय, ऑलरेडी गॅदर्ड डेटा अवेलेबल होता त्यांच्याकडे. सो त्यांनी एका बॉरोड डेटावरती सिस्टम सुरुवात केलेली आहे, त्यामुळे त्यांना पर्यायानं खर्च कमी आलेला आहे. सो हे लो कॉस्ट आहे, लो कॉस्ट आहे. आता हे काय म्हणतात की आम्ही जे काही बनवलं ते एकदम नॉर्मल चिप्स वरती बनवलेलं आहे, GPU आणि जे प्रोसेसर युनिट्स आहेत ते एकदम नॉर्मल होते. आम्ही आता जर चांगलं अजून बनवणार आहे, आणि त्यानंतर मार्केटला असं वाटतं की जे एक्झिस्टिंग प्लेयर्स आहेत ChatGPT वगैरे, त्यांचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. सो डीपसीकनं हे जे नवीन R1 मॉडेल आहे हे जे लॉन्च करत आहे, यानंतर आपल्याला आणखी AIच्या ह्याच्यामध्ये बदल झालेला दिसेल, सिनेरिओ चेंज होताना दिसेल. कदाचित अमेरिकाचं जो डॉमिनन्स आहे AI मध्ये तो कमी होताना दिसेल डीपसीकच्या न्यू मॉडेल लॉन्च नंतर. पुढचा आहे पंचायत विकास निर्देशांक 2024 हा डिक्लेअर केलेला आहे, आणि ह्या पंचायत मॉडेलनुसार हे बघा आपल्याला दिसतंय की किती पॉईंट्स मिळालेले आहेत. सो महाराष्ट्र बघा 61.44 यासहित महाराष्ट्रात 4थ्या नंबरवरती आहे. तुम्ही आपल्या खाली बघा, हे 1, 2 आणि 3 कर्नाटका, तमिळनाडू आणि केरळ हे टॉप 3 स्टेट्स आहेत पंचायत मॉडेल्समध्ये, 72, 68 आणि 70 पॉईंट्स आहेत. त्याच विरुद्ध तुम्ही सगळ्यात खाली बघा, इकडे काश्मीर जे आहे, इकडे नॉर्थ ईस्ट मधले स्टेट्स बघा,
इथे आपल्याला 20 पेक्षा कमी दिसतंय आणि इथे पंचायत राज व्यवस्था नाममात्र आहे. आता पंचायत राज कशासाठी निर्माण केली होती, याचा उद्देश काय होता, तर डिव्होल्युशन ऑफ पॉवर, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, म्हणजे केंद्रामध्ये जी सत्ता आहे ती कसं आपण राज्याबरोबर शेअर केली जाते, तसं राज्य सरकारकडे जी सत्ता आहे ती त्यांनी गाव पातळीच्या सिस्टीम मध्ये दिली पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे आणि गावाचा कारभार हा गावातल्या लोकांनी केला पाहिजे, याचं एक विजन होतं पंचायत राज सिस्टीम मध्ये. पण त्या प्रमाणामध्ये जे डिसेंट्रलायझेशन व्हायला पाहिजे तो पॉवरचं, किंवा जे गाव पातळीच्या लोकांना किंवा सिस्टमला जे पैसे आणि ताकद द्यायला पाहिजे ती मोठ्या प्रमाणात अचीव झालेलं नाही, ती दिली गेलेली नाहीये. आणि मग याच्यासाठी हा जो पंचायत विकास निर्देशांक जारी केला जातो तो आता या 2024चा जो निर्देशांक बाहेर आलेला आहे. याच्या आधी कधी केलेला होता, 2014ला केलेला होता, 24च्या पूर्वी 14ला केला होता. त्यावेळी तो स्कोर होता, ऍव्हरेज स्कोर होता, राष्ट्राचा सरासरी स्कोर होता तो 39.92 आणि आता तो आहे 43.89. म्हणजे आपण अचिव्हमेंट केलेली आहे, आपण वाढलेला आहे, पण जो अजून सफिशियंट नाहीये. आता 6 प्रमुख मापदंड यामध्ये विचारात घेतले जातात हा निर्देशांक मोजताना. पहिलं म्हणजे फ्रेमवर्क, पंचायत राज संस्थांना आधार देणारी कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट आहे, त्याचा विचार केला जातो. आता आपल्याला हे माहित असेल की पंचायत राज व्यवस्था हा प्रत्येक राज्यामध्ये त्याची वेगळी सिस्टम आहे. म्हणजे केंद्राने एक सेंट्रलाइज एक बनवलं जरी असलं तरी प्रत्येक राज्य, जसं महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय आहे, तसं तुम्ही तामिळनाडूमध्ये गेलं तर द्विस्तरीय आहे. सो पंचायत राज व्यवस्था जी आहे त्याची सिस्टम राज्यानुसार वेगळी आहे, ते राज्य आपल्याला सुटेबल फॉर्म्युला वापरू शकतात किंवा आपल्याला सुटेबल पद्धत घेऊ शकतात. सो ही जी चौकट आहे, ही जी फ्रेमवर्क आहे, त्यामध्ये कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट आहे, याचा एक मापन मध्ये विचार केला जातो. दुसरं कार्य, पंचायतींना जी कार्य दिलेली आहेत, म्हणजे राज्य सरकारने कोणती कार्य पंचायतींच्या हातामध्ये सोपवलेली आहेत, त्याचा पण यामध्ये विचार केला जातो. पुढचं आहे वित्त, म्हणजे जी गाव पातळीला जे पंचायत संस्थांना जे काही कार्य दिलेली आहेत त्या कार्य करण्यासाठी त्यांना वित्त म्हणजे पैसा, तो पैसा कसा मिळेल यासाठी कोणकोणती त्यांना संसाधनं दिलेली आहेत त्याचा विचार केला जातो. पुढचं कार्यकर्ते, म्हणजे यासाठी जे कर्मचारी आहेत ते प्रशिक्षित आहेत का आणि त्यासाठी संबंधित प्रशासकीय क्षमता निर्माण केल्या गेलेल्या आहेत का याचा विचार केला जातो. तिसरं, पाचवं, क्षमता निर्णय, म्हणजे पंचायत सदस्य जे आहेत निवडून आलेले त्यांचं प्रशिक्षण आणि कौशल्य विकास झालेला आहे का, म्हणजे ते इलिजिबल आहेत का ती सिस्टम चालवण्यासाठी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे उत्तरदायित्व, कारभारात पारदर्शकता आणि परिणामकारकता, म्हणजे सिस्टम मध्ये जे तुम्ही काम केलेलं आहे त्याचं उत्तरदायी कोण, तर ती उत्तरदायी ठरवण्याची पद्धत आणि ट्रान्सपरन्सी, कामामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याची जी सिस्टम आहे ती त्या राज्यानं त्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये इन्क्लूड केलेली आहे का, अशा 6 गोष्टींचा विचार केला जातो हा इंडेक्स तयार करताना. आता सर्वोच्च कामगिरी कोणी केलेली आहे, कर्नाटक 1 नंबरला, दुसरं केरळ आणि तिसरं तमिळनाडू. 72, 70, 68 असं लक्षात ठेवा, पॉइंट्स आहेत. 2024 मध्ये महाराष्ट्र जो 4थ्या नंबरवरती आहे, पण ऍक्च्युली त्याची घसरण झालेली आहे 2014च्या तुलनेमध्ये. उत्तर प्रदेश आणि बिहारने त्यांच्या मागील कामगिरीच्या तुलनेत सर्वात मोठी सुधारणा केलेली आहे. सो सुधारणा कोणी केलेली आहे, उत्तर प्रदेश आणि बिहारने. त्यांचा आकडा जरी तुम्हाला कमी दिसला तरी जुन्या कामापेक्षा त्यांची प्रगती आहे. हे पहा, 60.07 आणि 48.24. सो हा एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशने सुधारणा केलेली आहे. तुम्ही आता हे जीडीपीच्या जरी तुलनेमध्ये बघितलं तर आता उत्तर प्रदेश हा 4थ्या-5व्या नंबरचं राज्य बनलेलं आहे जीडीपीच्या तुलनेमध्ये. इव्हन जर तुम्ही ग्रॉस जीडीपी पर कॅपिटल जीडीपी बघितलं तर ते कमी दिसतंय, पण ग्रॉस जीडीपी बघितलं तर सध्या आपण 2ऱ्या नंबरला आलेला पाहतोय त्याला. सो मागच्या काही काळामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेश हे सर्वच इंडेक्सवरती आपल्याला बेटर परफॉर्म करताना दिसतंय. पुढे सेंटर प्रपोजेस न्यू टॅक्स मेजर्स ऑन क्रिप्टो ॲसेट्स. आता हे क्रिप्टो हे खूप महत्वाची बज वर्ड आहे गेल्या काही वर्षामध्ये. क्रिप्टो म्हणजेच आपण बिटकॉइन वगैरे जे म्हणतो ते क्रिप्टो मध्ये येतं. आता सरकारनं काय केलेलं आहे, हे व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्सच्या कर आकारणीमध्ये बदल जारी केले. आता बऱ्याच वेळा प्रश्न पडतो लोकांना की क्रिप्टो लीगल आहे का इलिगल आहे. लक्षात घ्या, ज्या गोष्टीवरती सरकार कर लावतंय ती गोष्ट लीगल असते. सो क्रिप्टो ॲसेट्स, क्रिप्टोवरती जर सरकारनं आता कर लावलेला आहे, भले तो जास्त असेल कमी असेल, पण जर ते कर लावलेलं आहे म्हणजे त्याला लीगली व्हॅलिड आहे, ते लीगल आहे. आता
व्हर्च्युअल डिजिट ऍसेट म्हणजे VDA, व्हर्च्युअल डिजिटल ऍसेट मध्ये काय येतं, तर हे त्यामध्ये क्रिप्टो येतात. त्याचबरोबर NFTs म्हणजे नॉन फंजिबल टोकन्स वगैरे येतात. आता VDAच्या व्याख्येमध्ये आता सर्व प्रकारच्या क्रिप्टो मालमत्तांचा समावेश केलेला आहे. सो पहिली गोष्ट की डिजिटल ऍसेट्स, व्हर्च्युअल डिजिटल ऍसेट्स, याला ऍसेट्स म्हणलेले लक्षात घ्या. आता आपण इकॉनॉमीमध्ये बघितलेलं की ऍसेट म्हणजे काय एक्झॅक्टली. तर हे जे व्हर्च्युअल डिजिटल ऍसेट आहे याच्यामध्ये आता जेवढे काही क्रिप्टो सिस्टम्स, क्रिप्टो करन्सीज आहेत, नॉन फंजिबल टोकन्स, ते सगळ्यांचे इन्क्लूड केलेले आणि सगळ्यांवरती टॅक्सेस आता लावलेले आहेत. आणि न्यू टॅक्स मेजर्स म्हणजे पूर्वी जे टॅक्स मेजर्स होते म्हणजे पहिले पण टॅक्स लावलेले आहेत, आता न्यू टॅक्सेस प्रपोज केलेले आहेत. याचा अर्थ लिगलाइज झालेले क्रिप्टो भारतामध्ये. सो करा आता ट्रेडिंग. ठीक आहे. मॅनग्रोव्ज ॲज बायो शिल्ड्स अगेन्स्ट द कोस्टल शिल्ड्स. सो मॅनग्रोव्ज म्हणजे आपण काय म्हणतो, खारफुटीची वने. जर तुम्ही कोस्टल एरियामध्ये बघितलं तर खारफुटीची वने असतात आणि ही एक अतिशय महत्वाची काय इकॉनॉमिकल इकोलॉजिकल सिस्टम आहे. नॉट इकॉनॉमिकल, इकोलॉजिकल सिस्टम आहे. इकोलॉजिकल सिस्टम आहे. आता किनारपट्टीवरती जी खारफुटीची नैसर्गिक आपत्ती विरुद्ध एक जैवढाल म्हणून काम करतात. ज्यावेळेस सुनामी वगैरे येते त्यावेळेस जिथे खारफुटीची वने आहे तिथल्या भागाला सर्वात कमी हानी झालेली आहे, कारण जे वेव्ज येतात त्या वेव्जला थांबवण्याचं काम हे खारफुटीची वने, मॅनग्रोव्ज काम करत असतात. ही एक जटिल प्रणाली आहे. मूळ प्रणाली म्हणजे मुळं जी आहेत एकदम जटिल प्रणाली असलेली अद्वितीय झाडे आहेत. हे खारट किनारपट्टीच्या वातावरणात वाढतात. त्यांची मजबूत संरचना वादळ आणि सुनामी दरम्यान लहरी म्हणजे वेव्ह जे असतात त्यांची ऊर्जा नष्ट करण्यास मदत करतात. दुसरं, खारफुटी केवळ आपत्तीपासून संरक्षण देत नाही तर कार्बन सिंक म्हणून काम करतात. म्हणजे कार्बन पण मोठ्या प्रमाणामध्ये हे स्टोअर करत असतात. सो मॅनग्रोव्ज हे ऍक्च्युली वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे गव्हर्नमेंटनं. त्याचं कारण आहे की एक किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये ही अशी वनस्पती की जी खाऱ्या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढते. एक संरक्षक भिंत म्हणून ती काम करते, कारण एक स्ट्रॉंग त्याची मुळं असतात ती एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार करतात आणि त्यामुळे ते एक संरक्षक भिंत म्हणून काम करते. त्यामुळे वादळं वगैरे येतात, त्यांचा जो वेव्ज असतात त्यांची शक्ती कमी होते या ठिकाणी आणि हे प्रकारे काम करत असते संरक्षणाचं. त्याचबरोबर कार्बन सिंक म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड ते वातावरणाला शोषून घेत आहे आणि त्यामुळे काय आहे की कार्बन कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा खारफुटीच्या वनांचा महत्वाचा वाटा आहे. तर हे आजचे महत्वाचे चालू घडामोडी होत्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.